जादू तेरी नजर असं म्हणून हृदय हिप्नोटाईज होतं आणि मग प्रेमी प्रेमिकेच्या प्रेमात पडतो. पहिल्या नजरेतलं प्रेम म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट ही संकल्पना आजही कशी रोमांचकारी वाटते, हो की नाही? पण काय हो, या प्रेमवीरांचं प्रेम किती उतू आलंय याचं काही मोजमाप आहे का नाही? आजपर्यंत प्रेमाची लांबी, रुंदी, उंची फुटपट्टीनं मोजली आहे का कोणी? प्रेम आतपाव, पावशेर, अर्धाशेर आहे असं वजन काट्यावर किंवा तागडीत टाकून मोजलं आहे का कोणी? किंवा प्रेमाची मोजणी लिटर, मीटर आणि किलोच्या परिमाणात बंदिस्त केली आहे का कोणी? नाही ना. आईन्स्टाईननं E=2mc² हे ऊर्जेचं समीकरण शोधलं, तसं प्रेमाच्या ऊर्जेचं समीकरणसुद्धा शोधायला हवं होतं असं माझं प्रांजळ मत आहे. न्यूटननी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तसा प्रेमाच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता तर मजा आली असती. आर्किमिडीज पाण्याच्या बाथटबमध्ये डुंबताना बाहेर सांडलेल्या पाण्यामुळे रोमांचित होऊन कपड्याविना बाहेर पडला आणि युरेका युरेका ओरडत सुटला. त्यानं तरी प्रेमाला देखील वजन आणि वस्तुमान असतं असं शोधून काढायला हवं होतं. नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला वाटतं या अतिरथी महारथी वैज्ञानिकांना एकतर प्रेम म्हणजे काय असतं हे कळत नव्हतं किंवा प्रेम करायला त्यांना फुरसतच मिळाली नसावी. प्रेमात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनाशः. बहुतेक त्यामुळे प्रेमातून विनाशाकडे नेणाऱ्या वास्तवापासनं 4 हात लांब राहण्याचा शहाणपणा त्यांनी केलेला असावा. पण काळ वेगात धावतोय ना. काळाबरोबर आधुनिक विज्ञानसुद्धा धावतंच आहे. वैज्ञानिक नवीन नवीन संशोधन करून आणखी नवे नवे शोध लावत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता AI ती तर कल्पनाशक्तीच्या सुद्धा पलीकडची झेप घेते आहे. स्मिता अगं पाहिलंस का? अगं आपल्या शहरात नवीनच CT स्कॅन मशीन आलं आहे. माझा बेटी घेऊन येत असलेल्या स्मिताकडे बघत मी म्हणालो, मग त्यात काय नवल आहे? CT स्कॅन काय नवीन आहे का? शुश्रूषा करताना जे काम नाडी वैद्य मोफत करतो त्याला आता हजारो रुपये मोजावे लागतात. शिवाय मूळ रोग बाजूलाच पडतो. CT स्कॅनमुळे असलेले नसलेले नको असलेले तिसरेच रोग उपटतात. स्मितानं खरंच बोलून दाखवलं. ऐक ना स्मिता, प्रेमात पडलेल्या 2 प्रेमवीरांच्या प्रेमाची तीव्रता किती हे काही नाडी तपासून वैद्य सांगू शकणार नाही ग. पण आता हे प्रेमाचं CT स्कॅन करून देणारं आधुनिक मशीन त्याचं अचूक उत्तर देत आहे. मी खुलासा करून टाकला. आय्या, पण हवी कशालाही नसती उठा ठेव. मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. काय गरज आहे का प्रेमाचं CT स्कॅन करण्याची? स्मिताचा रोखठोक आणि खोचक सवाल. ऐक, हा शोध आजच्या घडीला फार महत्त्वाचा आहे. अगं पत्रिका जुळवून बघतो ना आपण, मग दोघांमध्ये कोणात किती प्रेम मुरलेलं आहे हे देखील प्रेमाच्या पत्रिकेत जुळवून पाहत असतील तर ते नको आहे का कोणाला? म्हणूनच आता प्रेमाचं CT स्कॅन करून घेणं हे तितकंच आवश्यक होणार आहे असं या विषयातल्या तज्ज्ञ वैज्ञानिकांचं मत आहे. अहो, नवीन तंत्रज्ञान आणणाऱ्यांचा हा फंडाच असतो बरं. बाजारात आपला माल खपवायचा तर जाहिरात आली, ग्राहकाचं ब्रेन वॉशिंग आलं, मार्केटिंग आलं, मासा गळाला लागणं आलं, आर्थिक लूटसुद्धा आली. अगं हो, पण प्रेमात पडलेल्या युगुलाचं भविष्यात प्रेम टिकेल का नाही, त्यांचं नंतरचं प्रेम किती यशस्वी होईल याबद्दल आता सद्सद विवेक बुद्धीनं विचार करून योग्य निर्णय घेणं ही काळाची गरज झालेली आहे. स्मिता, अगं कालचीच बातमी ऐक. प्री वेडिंग शूटसाठी गोव्याला 1 रात्र दोघांनी मुक्काम केला आणि पहाटे उठल्यावर मात्र तू मला हवीस तशी नाहीस असं सांगून मुलानं लग्नच मोडलं म्हणे. आता तूच सांग, प्रेमाचं CT स्कॅन करून घेतलं असतं तर मुलीवर अशी आपत्तीची वेळ आली असती का? हो ग बाई हो, तुम्ही म्हणताय ते पटतं हो मला, पण समाजात ही कल्पना रुजणार आहे का?
हे म्हणजे आधीच आ बैल मुझे मार किंवा घेतली शिंगावर अशातली अवस्था व्हायची. तुला माहिती आहे का, राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी सुमारे 1.3 दशलक्ष घटस्फोट होतात. याचा अर्थ असा की दर मिनिटाला सरासरी 2.2 म्हणजे दिवसाकाठी 3168 घटस्फोट होतात. बाप रे, विषय गंभीर आणि स्फोटक आहे खरंच. स्मिताच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. पण काय हो, हे सिटी स्कॅन मशीन घटस्फोटाचे प्रश्न कसे सोडवणार? प्रेमाचं हे सिटी स्कॅन मशीन आजच तुम्हाला भविष्यातल्या धोक्यांची घंटी वाजवून पूर्वसूचना देणार. म्हणजे हे काही रोगनिवारण करणारं क्युरेटिव्ह उपाय सांगणारं मशीन नाही आहे, तर हे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक सावधगिरी पाळण्याची सूचना देणारं मशीन आहे. म्हणजे हे मशीन घटस्फोट होणार आहे का, आणि होणार असेल तर घटस्फोटाची तारीख आधीच सांगणार आहे का? स्मितानं आणखीन एक शंका काढली. स्मिता, अगं कुंडलीत 36 गुण जुळवतात ना, तसे प्रेमाच्या तीव्रतेचे देखील 36 गुण जुळवून बघणार हे मशीन. मी आणखीन थोडा खुलासा केला. पण काय हो, एवढी खडानखडा माहिती तुम्ही कुठून गोळा केली? आपल्या दोघांच्या प्रेमाचं सिटी स्कॅन करून घ्यायचा विचार आहे का काय तुमचा? स्मिता माझ्यावर संशय घेत मोठे डोळे करून फणकाऱ्यात म्हणाली, घटस्फोट घ्यायचा विचार नाही ना तुमचा? अरे माय डिअर स्मिता, हा ग वेडे, ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही त्याचा पत्ता विचारण्याचा प्रश्नच येत नाही. पण येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करणारं हे नवीन तंत्रज्ञान खरंच उपकारक असणार नाही का? त्याची उद्बोधक माहिती आपल्याला असणं तितकीच आवश्यक आहे. मग मला सांगा बरं, हे मशीन काम कसं करतं? उत्सुकता अधिकच वाढल्यानं स्मितानं मुळापासनं प्रश्न उकरून काढला. सांगतो, ऐक. हे बघ, माझा मित्र बन्या काणे ठाऊक आहे ना तुला? हो, सडाफटिंग ना तो. 8वं अफेअर चालू आहे त्याचं, असं तुम्हीच म्हणाला होतात ना. सिटी स्कॅन मशीनसुद्धा ब्रेकडाऊन करून टाकेल तुमचा तो लफडेबाज मित्र. आत्र्यांच्या टोमी नव्हेजमधल्या लखोबा लोखंडेचा अवतार आहे असं म्हटलं ना त्याला तरीसुद्धा चालेल. स्मितानं आग पाखड करत माझ्या या मित्रावर टीका केली. ऐक, त्याचाच फोन आला होता मला काल. माझा सल्ला विचारत होता मी काय करू म्हणून. भलत्याच भानगडीत पडू नका त्याच्या. मी तर म्हणते त्या बन्या काणेकडे तुम्ही काना डोळा करा, पक्का बनेल आहे तो. कसला सल्ला मागतोय? स्मितानं मला वॉर्निंग देत म्हटलं, हे बघा, त्याला समुपदेशकाचा सल्ला घ्यायला सांगा, तुम्ही काही फुकटचा सल्ला त्याला देऊ नका. स्मिता, अगं मित्रकर्तव्य काही आहे का नाही? फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. अगं त्याच्या 8व्या आणि 9व्या मैत्रिणीच्या समुपदेशकानं दोघांच्या प्रेमाचं सिटी स्कॅन करून घ्यायचा सल्ला दिला आहे. उत्तम रिपोर्ट आला तरच ती त्याच्याशी लग्न करणार आहे. मग तुमचा काय त्यात रोल? दोघांमध्ये तिसरा लांबोडा? तोंड घशी पडाल बरं. स्मितानं मला तंबीच देऊन टाकली. अगं तसं नाही स्मिता, सिटी स्कॅन करताना पेशंटबरोबर कोणीतरी लागतं ना डार्क रूममध्ये सोबतीला साक्ष म्हणून. त्यासाठी तो एक विश्वासू मित्र म्हणून मला बोलवतोय. असं का? आणि त्याच्या त्या लव्हर मैत्रिणीचं काय? का तिथंही तुम्हीच अंधाऱ्या खोलीत तिला नेहाळत थांबणार आहात साक्षीला? स्मिता संशयानं म्हणाली. अगं तिची जिवलग मैत्रीण येणार आहे मदतीला, तिच्याच ऑफिसमध्ये असते म्हणे ती. मी खुलासा करून टाकला. आजकाल ना आपण काहीही कॉमेंट केली तरी बायका अर्थाचा अनर्थ करून आपल्या सोयीचा अन्वयार्थ लावतात. संशय घेणं हा दुर्गुण ब्रह्मदेव जन्मतःच निर्मिती करताना बायकांच्या टाकत असला पाहिजे. पण स्मितानं मला निर्वाणीचा गंभीर इशारा देऊनही मी बन्या काणेच्या भानगडीत पडण्याचं ठरवलं. बन्यानं पुण्यातल्या लव स्कॅन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमधनं सिटी स्कॅन करून घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. बन्या आणि त्याचं लफडं क्रमांक 8, त्याची नवीन मैत्रीण मिस सुशा, तसं मी स्वतः, सुशाची मैत्रीण मिस आशा, असे सारेजण सिटी स्कॅन क्लिनिकमध्ये ठरल्या दिवशी ठरल्या वेळी पोचलो. हवे क्लिनिक म्हणजे अगदी धमाल होतं. आज शिरताच सर्वत्र रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर होता हे माझ्या लक्षात आलं.
म्हणजे रिसेप्शनला एक सुंदर रोबो कन्या बसलेली होती. लाल चुटू कोट, आकर्षक हनवटी, भिरभिरणारे निळे भोर डोळे, हवाई सुंदरीसारखा हसतमुख चेहरा, रेखीव शरीर सौष्ठव, बार्बीची बाहुलीच जणू. तिने मुक्त हास्य करत आमचं स्वागत केलं आणि आमचा केस पेपर देऊन आम्हाला समोरच्या सोफ्यावर बसून प्रतीक्षा करायला सांगितलं. प्रतीक्षा हॉल प्रशस्त होता. इथे गुलाबी पोशाख परिधान केलेल्या रोबोटिक नर्सेस इकडून तिकडे धावत होत्या. विविध चेहरेपट्टीच्या बार्बीच्या बाहुल्या असत्या. प्रेमाचा सिटी स्कॅन असल्यामुळे त्यांचा ड्रेस कोड पांढऱ्याऐवजी गुलाबी असावा. याशिवाय गळ्यात स्टेथोस्कोप असलेले जपानी मिचमीच्या डोळ्यांचे 1-2 डॉक्टर्स आपापल्या कन्सल्टिंग केबिन्सच्या दारातून बाहेर डोकावताना दिसले. तेही गुलाबी ओव्हरकोट घातलेले रोबोटिक बाहुलेच होते. काही कर्मचारी संबंधित पेशंटला स्ट्रेचरवर ढकलत नेऊन सिटी स्कॅन थिएटरमध्ये घेऊन जात होते. प्रतीक्षा हॉलमध्ये होम थिएटरसारखा मोठा TV होता. स्क्रीनवर एक तरुण डॉक्टर सिटी स्कॅन विषयक माहितीचं इंग्रजी, हिंदी, मराठीतून खुलासेवार स्पष्टीकरण देत होता. एक व्हिडिओच त्यांनी सादर केला. त्या व्हिडिओमध्ये रुग्णाच्या अंगावर फिक्क्या गुलाबी रंगाचा झब्बा चढवला जातो. डोक्यावर हेल्मेटसारखं शिरस्त्राण चढवलं जातं. मग सिटी स्कॅन करण्यासाठी गॅन्ट्रीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर त्याला झोपवतात. गॅन्ट्री म्हणजे एक्सरे ट्यूब आणि डिटेक्टर बसवलेली डोनटच्या आकाराची फ्रेम. पेशंटला इंजेक्शन देऊन गॅन्ट्रीच्या आत ढकललं जातं. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत त्याची 3D म्हणजे त्रिमितीय तपासणी केली जाते. त्यावरून त्याचा मेंदू, हृदय आणि कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांची क्रॉस सेक्शनल प्रतिमा तयार करतात. या तपासणीत पेशंटला विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी वाटणारं आकर्षण, मोह, लालसा, भक्ती, वात्सल्य, सुरक्षितता, आनंद आणि कृतज्ञता या अनेक गुणांचं तौलनिक मोजमाप करून त्याचं मूल्यमापन केलं जातं. स्त्री आणि पुरुष यांचं सिटी स्कॅन वेगवेगळ्या थिएटरमध्ये केलं जातं. त्यासाठी महिला आणि पुरुष यांची चिन्ह असलेली स्टिकर्स थिएटरच्या बाहेर प्रवेशद्वारावर लावलेली होती. इतक्यात 4 पांढरे मुखवटे घातलेल्या गुलाबी पोशाखातल्या बार्बी नर्सेस धावतच आमच्या दिशेत वेगात आल्या आणि आम्हाला हाय हॅलो करत सिटी स्कॅन थिएटरकडे घेऊन गेल्या. अर्थात मी आणि बन्या पुरुष कक्षात शिरलो. बन्याची मैत्रीण सुशा आणि तिची मैत्रीण आशा यांची रवानगी महिला कक्षात झाली. आत शिरता क्षणी डार्क रूमसारखा सर्वत्र अंधार होता. मला तर काहीच दिसत नव्हतं. मी चक्क चाचपडत पावलं टाकत होतो. मला बन्यासुद्धा कुठे दिसेना. पांढऱ्या मुखवट्याच्या गुलाबी रंगाचा स्कर्ट घातलेल्या नर्सेस अंधारात गडद मरून रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे त्या बार्बी बाहुल्या चक्क भूतासारख्या वाटायला लागल्या. मी बन्याला हाक मारली, पण तेवढ्यात एका बार्बी भूतिणीनं माझ्या तोंडाला पट्टी लावून मला चक्क गप्प केलं. बरं, केलं ते केलं, पण दोघींनी माझा दंड धरून झटक्यात मलाच एक इंजेक्शन दिलं. मी पेशंट नाही हे बोंब मारून सांगायची संधी मला मिळालीच नाही. आणि मग पुढचं मला काही कळलंच नाही. क्षणार्धात मी बेशुद्धावस्थेत गेलो आणि हां म्हणता मला बुरखा आणि हेल्मेट घालून त्या गॅन्ट्रीमध्ये ढकलण्यात आलं. यात बन्याचा काही डाव असावा का काय हे कळायलाही वेळ मिळाला नाही. अहो, हे म्हणजे चिमणी जोशींच्या धडधाकड गुंड्याभाऊ ऐवजी अंगयष्टीनं बारीक दिसणाऱ्या चिमणरावांना दुखणाईत समजण्यासारखंच झालं ना. ऑपरेटरने बटन दाबता सिटी स्कॅनचं मशीन सुरू झालं आणि मी बेशुद्ध नसून माझा मेंदू चक्क जागा आहे असे भास मला व्हायला लागले. ही नक्की कसली अवस्था होती हे सांगणं कठीण आहे, पण मी अधांतरी तरंगताना दिवास्वप्न पाहत होतो असंच वाटलं. मी जागृत असून माझ्या भोवती सुखद कल्पनांच्या अणुरेणूत रूपांतर झालेले इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे वैश्विक प्रवाह उलट सुलट वाहू लागले होते. त्यातून मधमाशांच्या पोळ्याभोवती त्यांचा गुंजारव चालू असतो ना, तशासारखं गू 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 असे ध्वनी येत होते. 2च मिनिटात मी मला साक्षात देवांचे देव इंद्रदेव यांच्या स्वर्गातल्या दरबारात जड जवाहीर परिधान केलेल्या दरबारी पोशाखात हिरेमाणकांच्या खुर्चीवर स्थानापन्न असल्याचं पाहिलं.
तिथे रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, मानवती, देवसेना इतक्या सुंदर अप्सरा हजर होत्या. सौंदर्य, बुद्धिमत्ता, इच्छा, शक्ती, प्रेम, प्रेरणा यांचं प्रतीक असलेल्या या अप्सरा आपापली कला सादर करून मनोरंजन करत होत्या. मी त्यात खूप दंग झालो, म्हणजे माझी ब्रह्मानंदीच लागली म्हणा ना. या सौंदर्यवतींच्या स्वप्नवत दर्शनानं मी खूप घायाळ झालो, यात नवलते काय. 5 मिनिटांनी मी पुन्हा पृथ्वी तलावर सिटी स्कॅन मशीनमध्ये आधांतरी येऊन पोचलो. या स्वर्गातल्या त्या अप्सरांसंबंधी मला प्रत्यक्ष काय वाटलं हे माझ्या नजरेतल्या प्रतिक्रियेवरनं तपासून त्याची ECG सारखी नोंद करण्यात आली. यानंतर याच पद्धतीनं हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड यांच्या कल्पना विश्वात माझी सफर घडवण्यात आली. यात परदेशी सिनेतारकांसकट मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा चित्रपट, नाट्य, अभिनय कला विश्वातल्या तारकांचं दर्शन घेताना मला काय वाटलं, माझी आवडनिवड कशी आहे याची 3D प्रतिमा तयार करण्यात आली. ऑलिम्पिकमधले विविध खेळ आणि त्यातलं जिम्नॅस्टिक, तिरंदाजी, बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी महिला स्टार खेळाडू बघताना माझी प्रतिक्रिया काय याची सुद्धा चाचणी घेतली गेली. विश्वसुंदरी स्पर्धेतल्या विविध देशांच्या अलीकडच्या सौंदर्यवतींना बघून मला काय वाटलं याचं सुद्धा टिपण घेण्यात आलं. अर्ध्या तासात माझ्या मेंदूची सत्वपरीक्षा घेऊन झाल्यावर मला सिटी स्कॅन कक्षातनं बाहेर काढण्यात आलं. या काळात माझा मेंदू, हृदय तसंच नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा या पंचेंद्रियांनी कसा प्रतिसाद दिला, त्यांची प्रतिक्रिया काय होती याची नोंद त्या सिटी स्कॅन मशीननं घेतली होती. म्हणजे माझ्या भावभावनांचं पृथक्करण करून त्याचा ECG सारखा चार्ट करण्यात आला. माझ्या स्वभावातले बारकावे तपासण्यात आले. मला वाटणारं स्त्रीविषयक आकर्षण, मोह, लालसा, भक्ती, वात्सल्य, कृतज्ञता, सुरक्षितता, आनंद आणि सरते शेवटी प्रेम या साऱ्याची त्रिमितीय तपासणी करून त्यावरून क्रॉस सेक्शनल प्रतिमा तयार करण्यात आली. मी शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला बघितलं. बन्या मी सावध होण्याची वाटच बघत होता. बन्या माझ्या कानात हळू आवाजात म्हणाला, मित्रा माफ कर मला. माझ्या सिटी स्कॅन तपासणीमध्ये माझा बेकार रिपोर्ट आला असता हे तुला सांगायला नको. सुशाचं श्रीमंत स्थळ मला घालून बसायचं नव्हतं रे. तुझ्यासारख्या प्रामाणिक, सालस, सोज्वळ, एक पत्नीव्रत सांभाळणाऱ्या मित्राचा रिपोर्ट निश्चित उत्तम येणार हे माहीत असल्यानं मी ही हेराफेरी केली बरं, आणि त्याबद्दल मी तुझा आजन्म ऋणी राहीन. अर्थात माझा तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था झाली. रिपोर्ट अर्थात माझा असला तरी तो बन्या काणे या नावानंच मिळणार होता. तरीही स्वर्ग, हॉलिवूड, बॉलिवूड इत्यादीची विश्वसफर करायला मिळाली. नाना सौंदर्यवतींचं एका दमात दर्शन झालं, हे काय कमी होतं काय. मनी दिसे ते स्वप्नी वसे अशी म्हण आहे, पण माझ्या बाबतीत स्वप्नी दिसे ते मनी वसे अशा अवस्थेत मी गेलो होतो. मनातून मी खूप खुश किंवा आत्मसंतुष्ट होतो हे सांगणे न लगे. पलीकडे मिस सुशानं अशीच हेराफेरी करून मिस आशाला स्कॅनिंग मशीनमध्ये ढकललं होतं हे मला नंतर कळलं. माझ्या प्रेमाचा सिटी स्कॅन रिपोर्ट मला देण्यात आला. त्यातली एक्सरे फिल्म एखाद्याच्या तोंडाला काळं फासावं तशी पूर्ण काळी कुट्ट होती. क्रॉस सेक्शनल त्रिमितीय प्रतिमा रंगीत होती, पण रंगांची रंगपंचमीसारखी सरमिसळ झालेली होती. त्यात मेंदू चेपल्यासारखा तर हृदय पृथ्वीसारखं कललेलं दिसत होतं. पंचेंद्रियांची अवस्था आकलनापलीकडची होती. त्यामुळे इमेजिंग तंत्रज्ञानातनं काय निष्पन्न झालं हे केवळ वैद्यकीय अहवालातच समजणार होतं. रोगाचं निदान आणि उपचार सांगणारा सिटी स्कॅनचा रेडिओलॉजिस्ट आणि त्यांनी दिलेला अहवाल आम्ही मोठ्या लिफाफ्यातनं बाहेर काढला. माझ्या आधी तो बान्यानी ताब्यात घेतला. अहवाल वाचता वाचता बान्याच्या कपाळावर प्रश्नचिन्ह दिसायला लागलं. तिथे आठ्यांचं जाळच पसरलं. बान्यानी कपाळावर हातच मारून घेतला. माझ्याकडे बघत बान्या म्हणाला,
अरे तू तर लेका माझ्यापेक्षा बराच बनेल निघालास की. भरवशाच्या म्हशीला टोणगा. तुझ्या रिपोर्टने माझा चक्क घात केलाय. सुशाच्या रिपोर्टशी तो मुळीच मॅच होणार नाही. अरे तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलंय धोपाटणं. माझा रिपोर्ट अर्थात मी वाचायला घेतला आणि वाचत असताना बसणाऱ्या धक्क्यांनी तो माझ्या हातातून गळूनच पाडला. त्यातला सारांश असा होता. पेशंट श्री बन्या काणे. तुमच्या हृदयातील रक्ताचा प्रवाह तपासताना त्यात प्रेमातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा खूप जास्त आढळून आलं. त्यामुळे तुमच्या मनात स्त्रीविषयक आकर्षण, आसक्ती, मोह, लालसा, व्यसन यांचं प्रमाण खूप जास्त असून भक्ती, वात्सल्य, अनुरूपता, आदर, कृतज्ञता याचं प्रमाण 0 आहे. रक्तातला प्रीतिरस इतका पातळ झाला आहे की तुम्ही जोडीदाराला आनंद, एकरूपता आणि सुरक्षितता देण्यात खूप कमी पडणार आहात. भावनिकदृष्ट्या आपण चंचल मनाचे आहात आणि याचाच परिणाम म्हणून स्वर्गातली सफर चालू असताना तुमच्या मेंदूमध्ये खूप चलबिचल चालू होती. अप्सरांपैकी कोणाचीही निवड करताना तुमचा पवित्रा विश्वामित्रासारखा तो मी नव्हेच असा साळसूदपणाचा होता. त्यामुळे तुमच्याकडून भविष्यकाळात एक पत्नीव्रत टिकणार नाही. तुम्ही अनेक लफडी करू शकता. हृदयाच्या 4ही कप्प्यात हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूडमधल्या कुणी ना कुणीतरी नट्या शिरकाव करून जागा अडवून बसलेल्या असतात आणि त्यांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. त्यामुळे मोह, माया यावर तुमचं नियंत्रण नाही. मेंदूच्या तपासणीत लहान आणि मोठ्या मेंदूंना सूज आढळली. प्रेम दीर्घकाळ टिकावं म्हणून लागणारी सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड या घटकांची पातळी खाली आलेली असून आकडेवारी प्रेमातले प्रोटॉन्स आणि ग्लुकोजची कमतरता दर्शवते आहे. तुमच्या पंचेंद्रियांची अवस्था हतबल झालेल्या द्रौपदी वस्त्रहरणातल्या प्रसंगाशी जुळते. तुम्हाला संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश याची लागण झाली आहे. त्यामुळे तुमच्या प्रेमातल्या इलेक्ट्रोलायटिसची वाटचाल विनाशाकडे चालू आहे. कोणत्याही जोडीदाराबरोबर न पटल्यामुळे तुम्ही शॉर्ट नोटीस देऊन घटस्फोट घ्याल. 24 तासात घटस्फोट घेण्याच्या 3 ते 4 घटनांची शक्यता नाकारता येत नाही. सही डॉक्टर प्रेमा घटस्फोटे, MBBS, DNB, MD, रेडिओलॉजिस्ट. या डॉक्टरीणबाई देखील घटस्फोटीत असाव्यात हे आडनावावरनं वाटत होतं आणि त्या आपला राग असा पेशंटवर काढत असाव्यात असा आपला माझा तर्क. राहिला मिस सुशाचा सिटी स्कॅन रिपोर्ट. तिला शोधण्याआधीच ती आणि तिची जिवलग मैत्रीण गायब होत्या. याचा सरळ सरळ अर्थ असा की मिस आशाचा रिपोर्टसुद्धा आशादायक नव्हता. आजकाल कोणाचाही भरवसा सांगता येत नाही बाबा. बन्या माझ्याकडे तिरस्काराचा कटाक्ष टाकत म्हणाला, लेका तू म्हणजे खाली मुंडी पातळ धुंडी निघालस की रे. सगळंच मुसळ केरात. स्मिता वहिनींना तुझा हा रिपोर्ट मी दाखवू शकत नाही, नाहीतर तुझी बिन पाण्यानं करून त्यांच्या पुढं हजर केलं असतं. तिथून मी घरी आलो तेव्हा स्मिता माझी उत्सुकतेनं वाटच बघत होती. चहाचा कप पुढे सारून तिने डायरेक्ट विषयाला हात घातला. चहाचा वाफाळलेला घोट घशात उतरत असताना मला जोराचा ठसका बसला. मी चाचरत तिला म्हणालो, अगं काय सांगू तुला. अगं तू म्हणालीस ना स्मिता, तसंच घडलं ग. दोघेही एकाच माळेचे मणी निघाले बघ. बन्या आणि सुशा दोघांच्या प्रेमाचं सिटी स्कॅन चालू असताना ते मशीनच ब्रेकडाऊन झालं. सर्व्हर बंद पाडला त्यांचा. त्या रेडिओलॉजिस्ट बाईंनी दोघांनाही दोन्ही कर जोडून नमस्कार केला आणि पुढचं अफेअर करायला शुभेच्छा देत त्या दोघांनाही त्याने डिस्चार्जच देऊन टाकला बघ. श्रोते हो, तुम्ही ऐकलीत कथा सुरेशचंद्र वाघ लिखित हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली ही कथा होती आणि कथेचं नाव होतं प्रेमाचं सिटी स्कॅन. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सगळ्या सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो,
चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही एकच विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.